दोन पिढ्यातून एकाच पिढीला अनुभवता येतो महाकुंभमेळा। महाकुंभमेळा नक्की काय, त्यात विशेष काय, कुठे भरणार आणि कधीपर्यंत, संपूर्ण माहिती या एका व्हिडिओत। कल्पना करा, गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर लाखो भाविक एकाच वेळी स्नान करतात। घंटानाद, मंत्रोच्चार आणि आध्यात्मिक ऊर्जा सर्वत्र पसरली आहे। तुम्हाला या दिव्य क्षणाचा भाग व्हायला आवडेल का? तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की मी महाकुंभमेळ्याबद्दल बोलते। महाकुंभमेळा हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा महासागर आहे। यंदाचा महाकुंभमेळा 13 जानेवारी 2025 पासून सुरू होणार ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे। हा महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी भरलेला आहे। या वर्षीचा महाकुंभमेळा या जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे। महाकुंभाचा इतिहास नक्की काय आहे? कुंभमेळ्याची कथा आणि पौराणिक कथेतील समुद्र मंथनाशी जोडलेली आहे। जेव्हा देव आणि राक्षसांनी समुद्र मंथन केले तेव्हा समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडला। या अमृताच्या कलशासाठी म्हणजेच अमृत कुंभासाठी देव आणि राक्षसांमध्ये वाद सुरू झाला आणि या दरम्यान अमृताचे 4 थेंब ज्या 4 ठिकाणी पडले ते म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक। त्यामुळे या 4 तीर्थक्षेत्रांवर कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। कुंभमेळ्यांचे प्रकार आहेत का आणि ते कोणते? हिंदू धर्मात शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे। या परंपरेत कुंभमेळ्याचे 4 प्रकार आहेत: कुंभ, अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ। यामध्ये महाकुंभ सर्वात महत्त्वाचा आणि दुर्मिळ आहे। दर 3 वर्षांनी ज्याचे आयोजन केले जाते त्याला कुंभ असे म्हणतात। प्रत्येक 3 वर्षांनी येणारा कुंभ हा प्रयागराज, उज्जैन, नाशिक मधील त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर असतो। त्यानंतर जो 6 वर्षांनी एकदा भरतो त्याला अर्धकुंभ म्हणतात। हा अर्धकुंभ मेळा हरिद्वार आणि प्रयागराज या तीर्थक्षेत्रांवर भरतो। 12 वर्षांनी जो भरतो त्याला पूर्ण कुंभ म्हणतात आणि जो कुंभमेळा 12 पूर्ण कुंभांनंतर म्हणजेच तब्बल 144 वर्षांनी एकदा येतो त्याला महाकुंभ असे म्हणतात। 2025 मध्ये जो प्रयागराज मध्ये सुरू आहे तो महाकुंभ मेळा 144 वर्षांनी साजरा केला जात आहे। हा महाकुंभ 2 पिढ्यांमधल्या एकाला पाहता येतो असेही म्हणतात। त्यामुळे या महाकुंभ मेळ्याला विशेष महत्त्व आहे। यंदाच्या महाकुंभ मेळ्याला विशेष बनवणारे प्रमुख दिवस म्हणजे शाही स्नानाचे मुहूर्त। प्रत्येक मुहूर्त विशेष आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो। हे मुहूर्त आपण पाहणारच आहोत, पण तुम्ही अजूनही प्रणिताच विश्वाला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। महाकुंभातील स्नानासाठी महत्त्वाचा पहिला मुहूर्त हा महाकुंभाचा पहिला दिवस म्हणजेच 13 जानेवारीला होता। या दिवशी पौष पौर्णिमा होती। दुसरा मुहूर्त मकर संक्रांती दिवशी 14 जानेवारीला होता। तिसरा मुहूर्त हा 29 जानेवारीला मौनी अमावास्ये दिवशी आहे। हा दिवस महाकुंभातील सर्वाधिक गर्दीचा दिवस सुद्धा असणार आहे। त्यानंतर मुहूर्त 3 फेब्रुवारी वसंत पंचमीला आहे। माघी पौर्णिमा म्हणजेच 12 फेब्रुवारीला स्नानासाठी महत्त्वाचा 5वा मुहूर्त असेल। तर या कुंभातील स्नानासाठी सर्वात महत्त्वाचा आणि महाकुंभाचा शेवटचा दिवस 26 फेब्रुवारी असेल। या दिवशी महाशिवरात्री आहे। या दिवशी संगमावर स्नान करणं अत्यंत पवित्र समजलं जातं। त्यामुळे भक्तांना पापमुक्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते अशी अनेकांची श्रद्धा आहे। महाकुंभातील प्रमुख आकर्षण महाकुंभ मेळ्यात स्नानाशिवाय सुद्धा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत। साधू संतांचे आखाडे, शोभायात्रा, धार्मिक प्रवचने, भजन, कीर्तन आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे कार्यक्रम या मेळ्याचं विशेष आकर्षण आहे। हा केवळ भारताचा नाही तर जगाचा सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम आहे। या महाकुंभात डुबकी मारण्यासाठी जगातील अनेक प्रसिद्ध लोक देखील आले आहेत। जर तुम्हाला भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा अनुभव घ्यायचा असेल तर 2025 चा महाकुंभ चुकवू नका। बाकी व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही या वर्षी महाकुंभ मेळ्याला भेट देणार आहात का? कमेंट मध्ये नक्की सांगा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। सध्या इथेच थांबू, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत। धन्यवाद।